अशक्य ते शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने लाखो भक्त स्वामी चरणी लीन होत असतात। असंच एक स्वामींचं मंदिर लोणावळा जवळील नांगरगाव या ठिकाणी आहे, त्याला भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे। सुकन्या उज्ज्वला करंदीकर यांच्या घरातील नित्य पूजेमध्ये जे ते कलश पूजन करीत असत, त्यातल्या नारळामध्ये एक दिवशी कोंबाच्या ठिकाणी आता जी या स्वामी भवनामध्ये मूर्ती आहे त्याच्याशी साधर्म्य असणारी एक मूर्ती त्यामध्ये दिसली। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांनी स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना अभयदान दिलेलं आहे। आत्मीयता, निर्भीडपणा, स्पष्ट वक्तेपणा, त्यामुळे भक्तांच्या मनामध्ये त्यांनी आपलं घर केलेलं आहे। त्यांच्या परंपरेचा विस्तारही फार मोठा झालेला आहे। अशक्य ते शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने लाखो भक्त स्वामी चरणी लीन होत असतात। असंच एक स्वामींचं मंदिर लोणावळा जवळील नांगरगाव या ठिकाणी आहे, त्याला भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे। त्यांचे भक्त करंदीकर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। चला तर आपण हे मंदिर पाहूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला। स्वामी समर्थ मठ, ज्याला स्वामी भवन म्हणूनही ओळखले जाते, हे 19व्या शतकातील अक्कलकोटचे पूज्य संत श्री स्वामी समर्थ यांना समर्पित आहे, ज्यांना भगवान दत्तात्रयाचा चौथा अवतार मानला जातो। भवनामध्ये स्वामी समर्थांची भव्य मूर्ती आहे। तांब्या रंगाची ही मूर्ती 6 फूट उंच असून ती पंचधातूंनी बनलेली आहे। ध्यान मंदिरात भगवान दत्तात्रयांचे भित्तिचित्र तसेच साईबाबा, गजानन महाराजांचे फोटोही आढळतात। हे स्वामी भवन स्थापन करणारे नाना करंदीकर आणि त्यांच्या सुकन्या उज्ज्वला करंदीकर यांच्या घरातील नित्य पूजेमध्ये जे ते कलश पूजन करीत असत, त्यातल्या नारळामध्ये एक दिवशी कोंबाच्या ठिकाणी आता जी या स्वामी भवनामध्ये मूर्ती आहे त्याच्याशी साधर्म्य असणारी एक मूर्ती त्यामध्ये दिसली। ती मूर्ती 8 महिने तशीच होती। वास्तविक पाहता नारळाचा कोंब ही निसर्गतः वाढणारी गोष्ट, परंतु त्याच्यात 8 महिने अजिबात वाढ झाली नाही। यालाच ते अगाध महिमा, अगाध स्वामींची शक्ती याची सत्यता पटवून देत आहे। ह्या पवित्र श्रीफळाचे स्वामी भवनाच्या परिसरात रोपण करण्यात आले आहे। त्याचे आता वृक्षात रूपांतर झाले असून या वृक्षाचे नित्य पूजन केले जाते। अनेक भक्तजन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर या पवित्र वृक्षाचेही दर्शन घेतात। सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे बड़े श्री स्वामी समर्थ महाराज अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते।
स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भक्त या भवनामध्ये येत असतात. त्यांच्या प्रसादाची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली जाते. इसवी सन 1875 साली महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले होते. त्यावेळी त्यांनी फडकेंना सध्या लढाईची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. स्वामी समर्थांचे भक्त श्रीयुत नाना करंदीकर ज्यांनी हे मंदिर बांधले, त्यांच्या या मंदिर उभारणीचा प्रवास एका चित्रदालनामध्ये आपणास पाहायला मिळतो.